आता फोडू नको की आता ते फोडत्यात तेव्हाचं ते ठेव ते चावल खायला आणले अरे आण ना बाबा पिशव्या घे इकडे तर बिस्किट का आहे का नाही एवढी बिस्किट काय म्हणजे काय एक एक काय सरळ हळू ही माझी आता करणार आहे हे खा घेऊ वांग्याचं भरून गुढी साहेब कशाला आणल्या बरं खायला खायला आणले पप्पा आणि कुठे असतं एवढी साखर काय पोरग्याचं लग्न ठरवलं सहीच एवढी साखर नाही बाबा साखर 62 रुपये किलो साखर झाली आता आणि किती किलो होत्या काय की काय खायचं काय राहिलं? 10 किलो घेतली 160 भेटली म्हणून एवढीशी दाखवली ही कशी परवडायची 65 होणार इथं गावाला आता 65 रुपये हाय अरे ती भांडी कशाला मॅगी करा नको 2 मिनिटात करू एक थोड्या आता मॅगी करतेस काय आणलीच एवढं कशाला नाश्ता कवा पण सकाळचं करायला गावतो म्हणून कवा मग आता करायला होती आता करते तेव्हा काय ते जेवायचं पाकिट ते काय ते पास्ताची पाकिट आहे मला काढून घेतलं ते पोतच या पोते म्हणाले शिस्ता सगळं साबणात लिहिलंय फुटते काय साबण मग पॅकिंग कशी केली की निघाला धुता हे बघ विचार करून पास्ता झाले हवे एकदा आपल्याला पण ताकीद जाणार आहे तुम्हाला लागते की बघावं ते खायला टाक कशाला त्याचा लाभ केला ती डाळ तुम्ही उठते तुम्ही या इकडे बाजार काढायचं सूप सूप नव्हती मग काय चना छोले मसाला आहे ते पास्ता जर त्याला प्लेन वगैरे त्याला नाही घेत तू ते बघ इथे लिहिले त्याला काय तुला काय वाचा आहे ती मग ते हळे कशाला जेवणात लागते तू कसला डबा भरे त्या पावडर आणि तो ताट तो कुठे तो थोडासा आहे तो संपत आलाय तू केलीस त्या मग आता रोज तोच पियाला चव काय दिली साजरी काय करणार चालू एवढं महाग आहे ती चव नाही काय काय पेढाचा जागा काय अरे धूप आहे पण अरे याला वास बघी पेटवे गेला आता नको सकाळी देवाला मग सकाळी मग आता कशाला काढायला लावली सगळं बाजार काढून तरी ठेवूया रे हे पाटणाला भरलेला सगळं ते कसली चटणी त्याला मालिका लागतोय ना म्हणजे कांडूर गावाला जसं निघली चटणी तीच अरे तो लाल चिंच आहे ते काय वास भारी आला की अरे धूप आहे तो पण धूप हे इथे काय हे ओला धूप आहे तो सुका वाळा ते फडवे कशाला घेतली अरे ते हे आहे ते काय ती? काजूचं साईज आहे ती बघतात काय अरे बाटल्या आहे त्याच्या शिस्तात हे करते बाटल्या ती कसली तुला मी हळू काढ सरबत आहे का गॅनिश आहे ते ते काय पण धूपच आहे हा. कॉफी आता इथे तुला का? कॉफी ते करू दे की बाबा माझ्या आता मारी ना मातीस तापतं आपल्याला नाव घेत साबण घेतला ती बस स्प्राईटची वाटली नाही कसली स्प्राईट नव्हती ते काय जळगळ पितात ते होय पी आणि बस ते काय एकावर बाटली फ्रीज सेंट आहे का काय सेंट नवरे कवडी आहे ते सेंट आला नाही सांग मग कपड्यात घालायला सेंट गाव काय तर काट्या कानाला घालायच्या कानाला घालायचं ती मेहंदी एवढं कसं आणली हाय न केस काढली ते साबण झालं की पाट्या त्या पिशवीतून पण काढल्या काय नाही रे मग एवढाच की एवढी कसली पाकडी हे कसला स्वाद आहे चटणी नाही कोल्हापूरची घेतला आणि तेवढी मिळावी त्याच्यात नाही का हाय पास्त्याचा मसाल्याची पाकिट आहे
पाट्यानं काटलीच दे जरा. अरे मसाला येतो. मसाला बघायला नको कसा लागते. मला काय नाही सांगायच्या बिस्किट तेवढी 2 पुढ आणि काय ये काय गोष्टी नको मला तुझ्या. त्याचं कसं बनवायचं त्याला बारका डबा पाहिजे अगं हे ना, हे ना, तू काय अडकलेल्या पोटाचा आहेस काय रे? बिस्किटू नको रे. बिस्कुट ते बनवूया सगळं. तो डबा आणजा जा. डबा आणजा. उठ उठ सगळं व्यवस्थित टाकायला पाहिजे त्याच्यात. जे मसुरीची भाजी कशाला तुझं काय डोचं फिरतंय मी. कसला डाळ पाहिजे तुला. हे ठेवायला दिलं. ते पण पिशवी ना आतमध्ये. ₹10 गेले हे बघ जरा तिकडे किती बाजार लागतोय बघ. ये लाडू दे मला भूक लागली. आता काय लाडू कसले नागपंचमीला केलेलं. नागिनीला लाडू पण करायचे. आता ते भरायचं सोडून तू काय करायला? माझा अनुभव आहे की तुझा हात नाही मला सगळे कर की का जाणार. हे कुठे आहे? ते लिक्विड कुठे आहे? हे काय हा. ते लिक्विड आहे नेमकं सॉस बी सांगितलं का काय आहे की सॉस पण. कुठं आहे येत आहे. हे बघा ह्यो आपल्या महिन्याचा हा, बाजार. महिन्याचा बाजार फक्त 3000 रुपये लागले. आणि याच्यात फ्रीचा बाजार नाही आमचा. विचार 1000 रुपयाचा. हा गंडवलं तिने गंडवलं साखरच आहे 65 रुपये किलो. मग 5 किलोचं साखरचं झालं किती? एवढा साठी ना 5000चा बाजार मग तिथून आणि ते 2000 ते 5000 रुपयाचा बाजार होता. 100 गंडवले तिथं मला. 5300 बाजार आहे. 5300च्या वर. डिमांडाने स्वस्तात येते. स्वतः जायचे स्वतःच जायचे तेव्हा धाम जमाम कामा हात लावा. काय हो ती सकाळ ठेवा त्या डब्यामध्ये. तो डबा गेले. हा पिठाचा डबा. खाचा डबा घे. ह्याच्यात गुंटू केवढी ये. ह्याच्यात केवढी आहे बघा साबण किती वेळ आणलीस. आपल्याला महिन्याला पापड्याचे बनवू काय पापड खाली काढलं. पिपात सांगितलं नाही तुम्हाला डब्यात ठेवून सांगितलंय. हे तू गप रे. मला कसा बनवलीस. तुला काम माझं वाढवाय सांगाय मी ठेवायला तुला बोलवलं. भूक लागली ना तुला. लाडू काय मग एवढ्याच कामाचा आहेस तू. मग पहिला पोटलं मग येतो. काय बाळ आणले चांगलंच राहणार. चांगलं ते तिथलं काढायचं बरोबर. शेण नाही मला ते सेम संपलेलं आहे. मला म्हणलं शेण सगळ्याला हातात करावं की काळा म्हणतो. ठीक आहे ते तो खालचा जरा डबा घे. हे त्याच्यावर डब्याला ठेव. त्याचे म्हणू काही
अगरबत्ती भारी आहे की अरे ठेव रे आता हाय पारपोड आहे मग हाय आणलीच कशाला ते दूध पटायची धूपच आणले अगरबत्ती नाही म्हणले कॉन्फिडन्स म्हणून त्यांनी फ्री द्या ते मोठा त्याचे नको बोलाय. मी का बार काय आहे हे आता आणले नाही मक्का आणले तर हा त्याचे कपाल हे काय आवाकले का भरले हे ते असं काय तू काय असं ठेवत्या पिशवीत पाणी सुटते त्याला ते असं वतून ठेवायचे इकडे वतून त्याला कधी बघली ते तरी कमी आहे कमी त्याच्यामुळे ते तयार केलं ना आणि सगळं गुलाबजाम तुझी ती कॉफीची काढून ठेवायला होते असा सुंदर आडवा चॉकलेटचा झालेला. गजरा. इकडे वाजवी बोलतो बघ बरा घे चाकून कॉफी हा कापशील मला डोळा आहे मला जेवण दिल्या 2 डोळ काय करायचं तरुण पोराला कामाला लावायला साहित्य ठेवाय त्याचं काय साहित्य ठेवायलाच बघ मग हे बघ ते याच्यात ठेवलं ते तिकडे आणलं तिकडे ते भांडे काढलेलं ठेवायला लावली ते भरायचे पिशवा ना बघूया पिशव्यातला काढले आणि पिशव्यात टाकतो भरणार कुठे ठेवणार कुठे एवढे ते तो डबा काढ त्याच्यात ते पावडर बघ एवढे डबे असते डबा आंबा तो डबा द्या भरायला होता तू मी कामाला लावते ही कामाला लावायला सगळ्यांनी भरले की ग कुठल ते पैसे देऊन आणले बाबा आमचा कष्टानं असं राबलेला आहे की कुठल पहिलीच होती की पिशवी परत कशाला आणायची पिशवी आता दूध आहे असतं गार नुसते मिशनर पाहिजे तो आहे तू धोकी मी धुतो तो कशाला येईल मग माझं मला बसले बसते त्याला झाकण लावून चिठ्ठी फुलायचं झालं हो हे त्याचं कुठं नाही ते तिथं आतमध्ये ठेवा. आणि हे तिथं करून फ्रीजवर टाका तो डबा काढला खालचा बघ किती कुकर घरात आहे इथं कुकर आहे इकडं आता हिच्या आता आहे का हॉटेलला खाण्याचा ते चटणी मीठ मीठ आहे रे जाते हे काय मोदी आहे ती ते वांगे कशाला आणल्याचा वांग मी खाईन गेलं तू खायला तू काय खातोस भात आणते झोपा चिल्ला ना वाढ एवढंच आणलं ते चांगलं खायला होतं हे हॉटेल का चिकन मटन आणायचं मग चांगलं खाता ती जाऊ दे. 6 महिना चालू आहे चिकन मटन होतोय नमस्कार मित्रांनो तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हा आमचा मॉलमधला महिन्याचा बाजार आहे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला एक लाईक नक्की करा